तर नवी मुंबईमधील अवैध धंदे काही बंद होण्याचं नावच घेत नाहीये। लोकशाही मराठी सातत्यानं नवी मुंबईतील विविध अवैध धंद्यांचा पर्दाफाश केलेला आहे। नवी मुंबई आणि परिसरातील डान्स बारच्या संदर्भातील बातमी दाखवल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट झाला आणि डान्स बार सध्या काही प्रमाणात बंदही झाले। तर इतर अवैध धंदे सुरूच आहे। लोकशाही मराठीनं आणखीन एका अवैध धंद्याचा पर्दाफाश केलेला आहे। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, आपण पाहतोय नवी मुंबईतील ऑनलाईन लॉटरी सेंटर किती सर्रासपणे सुरू आहे या संदर्भातलं जे स्टिंग ऑपरेशन आहे ते आपण केलेलं होतं, मात्र तरी देखील पोलिसांना जाग आलेली नाहीये। आतापर्यंत पोलिसांनी या संदर्भात कोणतंही पाऊल टाकलं नाही किंवा कारवाई केली नाहीये। नक्की शुभम, गेल्या अनेक दिवसांपासून आपण नवी मुंबई शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध कारभाराची पोलखोल करत आहोत आणि काल आपण जो स्टिंगचा एक व्हिडिओ समोर आणलेला होता ज्यामध्ये ऑनलाईन लॉटरी सुरू आहे, मात्र अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची जी कारवाई अपेक्षित आहे पोलिसांकडून ती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही आहे। आपण वारंवार हा व्हिडिओ समोर आणतोय, प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र नवी मुंबई पोलीस असेल, नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा जो लॉटरीचा शॉप आहे या ठिकाणी अवैधरित्या लॉटरी, ऑनलाईन लॉटरी सुरू आहे, मात्र अद्यापही पोलिसांकडून ठोस अशी कोणतीही कारवाई झाली नाही आहे। सर्रासपणे या ठिकाणी लॉटरीचा जो शॉप आहे तो सुरू आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा जे नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जे लॉटरीचा शॉप आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। आकांक्षा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पोलिसांना ही माहिती मिळणार नाही असं होणारच नाही। पोलिसांनी तरी सुद्धा अद्यापर्यंत कारवाई का केली नाही? नक्कीच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर लोकशाही मराठीकडे जर अशा गोष्टींची माहिती येत असेल, व्हिडिओ जर पोहोचत असेल, तर स्थानिक जे पोलीस असतात, कर्तव्यनिष्ठ असतात, त्यांच्याकडे या संदर्भातील माहिती का जात नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जर माहिती जात असेल तर जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातंय का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। जर पाहायला गेलं तर सध्या अधिवेशन वगैरे सुरू आहे आणि या संदर्भात आपण जे डान्स बार असतील त्या संदर्भात किंवा ऑइल चोरी असेल, तळी चोरी असेल, अनेक व्हिडिओ आपण समोर आलेले आहेत, ते सध्या या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। मात्र ऑनलाईन लॉटरी असेल, जुगार अड्डे असतील, ते सर्रासपणे या ठिकाणी सुरू आहेत आणि नेरूळचा हा जो व्हिडिओ आहे त्यामुळे आता नेरूळ पोलीस स्टेशन जे पोलीस निरीक्षक आहेत ते जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतात का असा प्रश्न सध्या तरी उपस्थित होतो। अगदी आकांक्षा, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पोलिसांच्या कारवाई संदर्भात देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, कारण अनेक अवैध प्रकार नवी मुंबईमध्ये सुरू असताना पोलिसांचं लक्ष नाही का हा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। लॉटरी सेंटर्सचं हे स्टिंग ऑपरेशन आम्ही केलेलं होतं, ते स्टिंग ऑपरेशन देखील आपण पाहतोय। आकांक्षा आमच्या प्रतिनिधी जोडलेल्या आहेतच। आकांक्षा, पोलिसांनी अद्यापर्यंत कारवाई केली नाही, अर्थातच सर्रासपणे अगदी स्टेशनच्या बाहेरच हे सगळे धक्कादायक प्रकार सुरू आहे, पोलिसांचंच अभय का हा देखील सवाल उपस्थित होतोय। नक्कीच नवी मुंबईतील नेरूळ जे रेल्वे स्टेशन आहे त्याच हद्दीमध्ये, त्याच बिल्डिंगमध्ये हा जो लॉटरीचा शॉप आहे आणि या ठिकाणी नेहमीच जे प्रवासी असतात त्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। मात्र सर्रासपणे खुलेआम एक पडद्याच्या आड हे सर्वच गोष्टी सुरू आहेत। आपण याचा व्हिडिओ देखील समोर आणलेला आहे, मात्र या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचे पोलीस या ठिकाणी नसतात किंवा त्यांची कारवाई होत नाही आहे। खुलेआम सर्रासपणे सर्वच या ठिकाणी दिवस रात्र सुरू असतो, त्यामुळे आता नेरूळ पोलीस स्टेशन आहे, जे वरिष्ठ निरीक्षक आहेत त्यांच्याकडनं अपेक्षित आहे का कठोर अशी या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे। मात्र अद्यापही ही कारवाई का होत नाही, का पोलीस दुर्लक्ष करतात, हाच महत्त्वाचा मुद्दा सध्या तरी या ठिकाणी उपस्थित केला जातो। आकांक्षा, पोलिसांसोबत देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पोलिसांचं म्हणणं यामध्ये नेमकं काय आहे? नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधला होता, त्यांचं असंच म्हणणं आहे का या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अवैधरित्या काहीही चालू नाही आहे। सर्वच नवी मुंबईतील असतील किंवा नेरूळमधील असतील ते लॉटरीज असतील किंवा डान्स बार असतील ते सर्वच या ठिकाणी बंद असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र जर आपण जो व्हिडिओ आता सुद्धा जर आपण स्क्रीनवर पाहू शकतो की सध्या आता देखील हे सर्वच सर्रासपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आणि इतकंच नाही तर लॉटरीच्या बाहेर असते ते जे यंग पिढी आहे, तरुण आहे, ते ड्रग्ज पिलेले आपल्याला देखील पाहायला मिळतात। मी सुद्धा याच ठिकाणी होते आणि माझ्या देखील असाच प्रसंग घडला, त्या ठिकाणी ड्रग्ज पिलेले असतात की दारू पिऊन जे तरुण पिढी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आता एवढं सर्व असतं किंवा सर्रास या ठिकाणी खुलं असताना पोलिसांची यंत्रणा कुठे आहे, पोलीस काय करतात, त्यांची कारवाई कधी होणार, हाच प्रश्न सध्या तरी लोकशाही मराठी सर्वांसमोर आणत आहे।
अगदी आकांक्षा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक शंका आणि प्रश्न देखील उपस्थित होत आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत या घडलेल्या गोष्टी संदर्भात संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस म्हणतात हे सगळं बंद आहे. आणि एकीकडे आपण कॅमेऱ्यामध्ये ज्या गोष्टी कैद झालेल्या आहेत त्या प्रेक्षकांना दाखवतो, ह्या सगळ्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत पोलीसच कुठंतरी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात आहे, कारण हा सगळा विरोधाभास आहे. नक्कीच जर आपण समोर पाहिलं असेल तर आत्ताच मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथे सर्रासपणे हे सर्वच गोष्टी सुरू आहेत. जे ऑनलाईन लॉटरीचा अड्डाच या ठिकाणी आहे. एका पडद्याच्या मागे आतमध्ये काही लोक बसतात आणि ते लॉटरीचा जुगार अड्डा पाहायला मिळतोय. मात्र ते पोलीस याकडे दुर्लक्ष करतायत, कारण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी बंद आहे. मग बंद असताना आपण जे व्हिडिओ दाखवतोय ते खोटे आहेत का असा प्रश्न निर्माण होते, कारण आपण समोरच आहोत आणि माझ्या समोरच आहे ते सर्व. ते संपूर्ण गोष्टी या शॉपमध्ये आतमध्ये सुरू आहेत आणि हे सर्व सुरू आहेत. मात्र पोलिसांकडनं याकडे दुर्लक्ष होते, कारण त्यांचं म्हणणं आहे का या ठिकाणी कोणत्याही गोष्टी सुरू नाही आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी लवकरच यावर कारवाई करणं अपेक्षित आहे आणि संपूर्ण नवी मुंबईतील जे कारभार आहे अवैध तो बंद करण्याची अपेक्षा आहे. आकांक्षा, पोलीस या संपूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष करतात हा सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे अवैध धंद्यांचे जे मालक आहेत त्यांचा आणि पोलिसांचं काही आर्थिक साठलोटा आहे का, अशी शंका सुद्धा उपस्थित होते. नक्कीच जर पाहायला गेलं तर हे ज्या ठिकाणी जे अवैध कारभार सुरू असतात नवी मुंबईतून त्यातून जर पाहायला गेलं तर हप्ते वसुली जोरदार सुरू असते. जे असं बोललं जातं एका प्रशासनाकडे देखील याचे हप्ते केले जातात, वसुलीसाठी काही लोक आणली जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही कारवाई होत नाही आहे का. कारण जर पाहायला गेलं तर पोलीस हे नेहमीच जनतेचं रक्षण करण्यासाठी असतात. त्यांच्या हातात असतं तर कोणावर कारवाई कधी करावी, जे अवैधरित्या कारभार चालू असतात ते बंद करण्याचे त्यांच्याकडे हक्क असतात. मात्र मग नवी मुंबईमध्ये इतकं सर्व सुरू असताना पोलीस याकडे का दुर्लक्ष करतात, का हप्ते वसुलीसाठी हे सर्व सुरू आहे का, असा प्रश्न सध्या तरी उपस्थित केला जातो. आकांक्षा, या सगळ्या गोष्टी अवैधपणे सुरू आहेत, याचा नवी मुंबईमधील सर्वसामान्य नागरिकांना, स्थानिकांना सुद्धा त्रास होत असेल. एक महत्त्वाची ब्रेकिंग सुद्धा समोर येते, ती आपण पाहूयात. आकांक्षा, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. तर नवी मुंबईमध्ये अवैध धंदे हे सुरू आहेत. लोकशाहीनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर पोलिसांचा अवैध धंदे बंद असल्याचा दावा आहे. पोलिसांनी असं उत्तर दिलं. मात्र लोकशाही मराठीनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता पोलिसांनी सगळं सुरळीत सुरू आहे, सगळे अवैध धंदे बंद असल्याचा दावा केलेला आहे. मात्र कॅमेऱ्याच्या समोर या वेगळ्याच गोष्टी समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. सर्रासपणे हे सगळे अवैध धंदे सुरूच आहेत. माझे सहकारी अविनाश डेगसकर जोडले जातात, त्यांच्याकडून देखील आपण माहिती घेऊया. अविनाश, आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात, या गोष्टींच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की सगळं सुरळीतपणे सुरू आहे. आपण स्टिंग ऑपरेशन केलं, त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर येत आहे. हे सगळे अवैध धंदे सर्रासपणे खुलेआमपणे सुरू आहे. शुभम, लक्षात घे की लोकशाही मराठीने वारंवार आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत किंवा नवी मुंबईत जिकडे अवैध धंदे चालतात किंवा इतर काही घटना ज्या कायद्याच्या दृष्टीने बरोबर नसतात त्याच्या विरोधात आवाज उठवलेला होता. त्याच पद्धतीने नवी मुंबईतनं ही माहिती आहे की ऑनलाईन गॅमलिंग ज्याने जे जुगार चालतात त्याच्या विरोधात लोकशाही मराठीने आवाज उठवलेला होता आणि उठवत आहे. पण आता सध्या एक व्हिडिओ आपण एक काल दाखवलेला होता की सर्रासपणे नवी मुंबईतला काही भाग आहे, नेरूळ असेल, कामोटे असेल किंवा ज्या भागात असेल तिकडे ऑनलाईन गेमिंग चालू असतं आणि त्याचा व्हिडिओ दाखवल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करायला पाहिजे होती. मात्र पोलिसांनी कारवाई आज केली नसल्याचं दिसून येत आहे. पण या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत अजय कांबळे, त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारलंही की बाबा तुमच्या परिसरात ऑनलाईन गेमिंग चालू आहे, तर त्यांनी सांगितलं की नाही, ते बंद आहेत. मात्र त्याचे काही व्हिडिओ आमच्याकडे आलेले आहेत की जिकडे पडदा झाकलेला आहे, त्याच्या त्या ऑनलाईन गेमिंगचं जे ठिकाण आहे तिकडे पडदा लावलेला आहे, मात्र तिकडे ऑनलाईन गेमिंग सुरू आहे अशी माहितीही आपल्या रिपोर्टरने, स्थानिक रिपोर्टर आहे आकांक्षा देशमुख, यांनीही सांगितलेलं. आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो, घरातील लोकांना, कुटुंबाला त्रास होतो. हा ऑनलाईन गेमिंग बंद झाली पाहिजे, त्याप्रमाणे अनधिकृतपणे हे सगळे धंदे बंद झाले पाहिजेत. मात्र या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणतायत की इकडे हे बंद आहेत आणि आम्ही स्वतः जाऊन तिकडे हे केलं. पण आता तात्काळ जाऊन पोलिसांनी असं सांगितलं, सिनियर पीआयने असं सांगितलं की मी तिकडे लोकेशनवर जातो, लोकेशनवर जाऊन स्वतः पाहतो. त्यामुळे माझा जो रिपोर्टर आहे आकांक्षा देशमुख, हिलाही माझं तेच म्हणणं असेल की पोलिसांनी त्यांनी केलेली कारवाई असेल ही तिने प्रत्यक्ष पाहावी. लोकशाही मराठीने जो आवाज उचललेला आहे, उठवलेला आहे, ते प्रत्यक्ष त्याची कारवाई होते की नाही ते पाहणं गरजेचं आहे.
अगदी अविनाश, या सगळ्याच्या आडून कुठेतरी हप्तेखोरीचा मुद्दा देखील उपस्थित होतो। स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर सर्रासपणे हे सगळे धंदे सुरू आहेत। पोलीस म्हणतात अवैध धंदे बंद आहेत। अर्थातच अवैध धंदे ज्या मालकांचे आहेत त्यांचा आणि पोलिसांचं काही आर्थिक साटलोटा आहे का, अशा सुद्धा अनेक शक्यता आणि शंका उपस्थित होतात आहे। नक्की शुभम, की अनधिकृतपणे जे धंदे चालत असतील कुठे महाराष्ट्रात, मुंबईत, नवी मुंबईत कुठेही असतील, तिकडे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय किंवा सहकार्याशिवाय असे धंदे कुठेही चालणार नाहीत। मात्र ज्या पद्धतीने आपण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतोय, आपण एक आवाज, चौथा स्तंभ म्हणून आपण समोर उभं राहतोय आणि जो आवाज उठवला गेला आहे लोकशाही मराठीचा, त्याची तरी दखल ही मंत्र्यांनी किंवा विधिमंडळात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रश्नही उपस्थित केलेला होता। मात्र सध्या पोलिसांच्या कारवाईशिवाय इकडे काही होणार नाही हे शक्य असतं। पण आता इकडे पोलीस काय कारवाई करतात हे आता स्वतः आपण पाहणार। आपली रिपोर्टर आहे धाडसीपणाने आकांक्षा देशमुख, तिकडे धाडसीपणाने तिकडे नवी मुंबईत उभी आहे आणि सगळी रिपोर्टिंग वारंवार करते। अविनाश, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, कायद्याचं राज्य आहे। सत्तेतील सगळे नेते सातत्याने सांगत असतात राज्यात कायद्याचं राज्य आहे। मात्र पोलिसांना कोणाचा धाक नाही का, कोणाचा दबाव नाही का, की राज्यातील प्रशासन सुशासन हे व्यवस्थित चालावं असं पोलिसांना वाटत नाही का? कारण अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत। नक्कीच कोणाचा धाक राहिला की नाही असा प्रश्नचिन्ह उभं असतं। ते स्वतः पोलीस कमिशनर आहेत, त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। त्याच्या खालोखाल जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी लक्ष द्यायला, पण आता या बातमीनंतर आता काय पाऊल उचललं जाते ते आपल्याला पाहावं लागेल। अगदी अविनाश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। मी पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे जातोय। आकांक्षा, सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? कारण पोलिसांनी सांगितलं होतं हे सगळे धंदे बंद आहे, पण आपण प्रेक्षकांना दाखवतोय सर्रासपणे हे सगळं सुरू आहे। आणि लोकशाही मराठीनं ज्यावेळेस पोलिसांसोबत संपर्क साधला त्यावेळेस वरिष्ठ पोलिसांचं असं म्हणणं झालं की आम्ही पुढच्या काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय। सध्याची परिस्थिती काय? आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतोय का? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आकांक्षा यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करूयाच। मात्र लोकशाही मराठीने हे सर्वात मोठं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। आता पोलीस या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर लोकशाही मराठीच्या हाती कालच हे सगळे व्हिडिओ लागलेले होते। 24 तास उलटले तरी देखील पोलिसांनी याची दखल घेतली नाहीये। त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासन खडबडून जागं होतं का आणि अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात करतं का, काही मोहीम उघडतं का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण अगदी स्टेशनच्या बाहेर, रस्त्यावर, रहदारीच्या ठिकाणी आणि खुलेआमपणे हे सगळे धंदे सुरू आहेत। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी पुन्हा एकदा जोडल्या जातात। आकांक्षा, सध्या तेथील आजूबाजूची परिस्थिती नेमकी काय आहे? तेथील स्थानिकांना सुद्धा या अवैध धंद्यांचा त्रास होत असेल आणि पोलिसांनी सांगितलं होतं पुढच्या काही मिनिटांमध्ये आम्ही पोहोचतोय, पोलीस त्या ठिकाणी आलेत का? त्या संदर्भातल्या काही हालचाली सुरू झालेल्या आहेत का? नक्कीच जर पाहायला गेलात तर नवी मुंबईतील नेरूळ येथील रेल्वे स्टेशन परिसर आहे आणि दररोज या ठिकाणी अनेक प्रवासी नागरिक प्रवास करत असतात। जो वर्दळीचा ठिकाण म्हणून आहे आणि याच ठिकाणी कुठेतरी अवैधरित्या जो ऑनलाईन लॉटरीचा शॉप आहे त्या ठिकाणी ऑनलाईनरित्या लॉटरी सध्या सुरू आहे। त्यामुळे जे नागरिक आहेत जे त्यांना देखील या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतो। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फक्त लॉटरीमध्ये आतमध्ये जे लोक असतात ते पाहायला गेलं तर गर्दुल्ले देखील असतात, कारण आत्ताच मला देखील या ठिकाणी अनुभव आलेला आहे। त्यामुळे आता पोलिसांची कारवाई कधी असणार, कारण आपण वारंवार या ठिकाणी हे दाखवत आहेत, अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। कोणतेही नेहरूळचे पोलीस हवालदार असतील ते देखील या ठिकाणी आलेले नाही आहेत। त्यामुळे इथली जी परिस्थिती आहे ती जैसे थे तशीच आता तरी मानायला लागेल। शुभम, अगदी आकांक्षा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू एक माध्यम प्रतिनिधी आहेत आणि तुला देखील या ठिकाणी एवढा त्रास सहन करावा लागतोय। सामान्य महिला रोज कामासाठी जात असतील, शाळा कॉलेजेससाठी जात असतील आणि रस्त्याच्या आजूबाजूला हे सगळे अवैध धंदे सुरू आहे, त्यांना कशा परिस्थितीचा सामना रोज करावा लागतोय? नक्कीच, कारण रेल्वे स्टेशनचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी हजारो जे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, महिला प्रवासी देखील आहेत, त्या या ठिकाणी प्रवास करत असतात। मात्र जर या ठिकाणी जे अवैधरित्या ऑनलाईन अवैधरित्या जे जुगार अड्डे असतील या ठिकाणी सुरू असल्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी आतमध्ये जाणारे जे लोक असतात ते देखील ड्रिंक केलेले असतात किंवा नशेमध्ये असतात। त्यामुळे जे महिला आहेत त्यांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। मला सुद्धा आत्ताच एक अनुभव आलेला होता। मात्र जर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी पोलिसांची कारवाई हवी आहे, ठोस कारवाई आहे, ही कोणत्याही प्रकारची कारवाई सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे आता वारंवार जर लोकशाही मराठी या सगळ्या गोष्टी समोरून आणत असेल, ते प्रतिक्रिया देत असेल, तर पोलिसांनी कारवाईची अपेक्षा तरी सध्या तरी आपल्याला आहे।
आकांक्षा, तू आता सध्या कोणत्या भागामध्ये उभी आहे? तू ज्यावेळेस वार्तांकनासाठी रिपोर्टिंगसाठी या भागामध्ये गेली त्यावेळेस तुला नेमका कसा अनुभव आला ते सुद्धा प्रेक्षकांना कळू दे. नक्कीच मी सध्या तरी सुरू आहे ते नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये. हा जो परिसर आहे तो वर्दळीचा परिसर आहे. मी या आधी आतमध्ये होते आणि त्या ठिकाणी जे ड्रग्स केलेले 2 तरुण होते त्या ठिकाणी आले होते, ड्रंक केलेले होते पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे मला बाहेर यावं लागलं रिपोर्टिंगसाठी. जर मीच त्या ठिकाणी सुरक्षित नसेल तर ज्या आजूबाजूला ज्या महिला आहेत त्या सुरक्षित कशा असू शकतात, कारण हजारो महिला या ठिकाणी प्रवास करत असतात. त्या सुरक्षित नसताना पोलीस कसे काय यावर का कारवाई करत नाही आहे, कारण पोलिसांची कारवाई या ठिकाणी अपेक्षित आहे, कारण जवळच नेरूळ पोलीस स्टेशन देखील आहे. त्यामुळे का या ठिकाणी सर्रासपणे दुर्लक्ष होतं आणि जर पाहायला गेलं तर या ठिकाणी अवैधरित्या जी ऑनलाईन लॉटरी सुरू आहे त्या ठिकाणी हे तरुण येत जात असतात आणि त्याचाच परिणाम कुठेतरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शुभ. ठीक आहे आकांक्षा, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. तर नवी मुंबईतील अवैध धंदे काही बंद होण्याचं नाव घेत नाहीये. लोकशाही मराठी सातत्यानं या संदर्भातला पाठपुरावा करतंय. मात्र पोलीस आता या संदर्भात काही मोहीम उघडतात का, पोलीस तातडीची कारवाई करतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर नवी मुंबईतील अवैध धंद्यांच्या संदर्भातलं हे लोकशाही मराठीचं स्टिंग ऑपरेशन आपण पाहतोय. रेल्वे स्टेशनच्या बाहेर अगदी बाजूलाच रहदारीच्या रस्त्यावर खुलेआमपणे ही बेकायदेशीर लॉटरी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सर्रासपणे सट्टा या ठिकाणी लावला जातोय. मात्र पोलिसांचं तरी देखील या सगळ्या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष आहे. लोकशाही मराठीनं या संदर्भातली बातमी प्रसारित करून 24 तास उलटले तरी देखील पोलिसांनी दखल घेतली नाही. हा सर्वात मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.